आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा. फळणी संघ आपल्याला विनंती, आपण एका बॅक साईडला जा. या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा राऊंड येणार आहे. विनंती असेल आयोजकांना कोणत्या प्रकारचा त्रास नको. टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय तो मात्र फळणी संघानं. आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय अंधारी विपक्ष पिंपरी. प्रवीण यांच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळलं जात आहे. आपण पाहतोय इथे मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिला तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळणं गरजेचं असेल. स्ट्राईक वरती फलंदाज भरत आणि नॉनस्ट्राईक वरती पाहायला मिळतो तो म्हणजे दीपक. आपण जर पाहिलं भरतच्या बॅटमधून यावेळेस आपण पाहतोय 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी कंपल्सरी हवा आहे. अंधारी संघाचा 12 प्रतिनिधी, संघाचा 12 प्रतिनिधी. आयोजक जरी असला तरी आपला देखील 12 प्रतिनिधी असणं गरजेचं, अन्यथा 2 धाब्यांची पेनल्टी असेल. इथे मात्र आपण पाहतो इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट बॅक साईडला फाईल्ड लेग मध्ये चेंडू रफ्तारीने चाललाय. काय होईल या मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. त्या दरम्यान आपण पाहतोय जर धाबा पाहिल्या तर धाबा जमण्यात त्या मात्र 3 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 धाबा पहिल्या चेंडूवरती, 2 धाबा दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय 3 धाबा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. अंधारी एका बाजूला पिंपरी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. रंगतदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सलंट क्रिकेट त्या ठिकाणी क्लास पाहायला मिळतोय आणि त्या पद्धतीने क्रिकेटच्या ठिकाणी वेगळी परभणी तुम्हाला पाहायला मिळते. शुद्ध गुड गेम क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. अफलातून क्रिकेटची परभणी इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. केदार चषक 2021 यावेळेस आपण पाहतोय कबड्डी दलमध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कबड्डी दलमध्ये गॅप आहे. किती धावा येतील या चेंडूबद्दी तिथे मात्र जर आपण पाहिलं तर या चेंडूबद्दी चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. येथील 4 धावा चौकार आपण पाहतोय. दीपकच्या बॅटमधून आपण पाहिलं प्रवीणवरती मात्र आक्रमण केलं जातंय. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक वेगळं समीकरण इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहतोय अ गटातून पहिल्या संघाने प्रवेश केलाय टॉप 3 मध्ये तो म्हणजे फळणी संघ आणि इथे मात्र अंधारी विपक्ष पिंपरी असा या ठिकाणी आपण पाहतोय सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या 3 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धाबा आले त्या मात्र 9 धाबा. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. चेंडूमध्ये ट्रॅबल आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धावा झाल्या त्या धाव फलकावरती जर आपण पाहिलं 13 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 13 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. दीपकच्या बॅटमधून सुरुवातीला आपण पाहिलं भरतनं 2 चेंडूमध्ये 5 धावा जमवल्या. त्यानंतर आपण पाहतोय दीपकनं मात्र बॅक टू बॅक 2 चौकार घेतल्याने 8 धावा इथे मात्र जमवल्या. टॉस जिंकला अंधारीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पिंपरी संघाला. गोलंदाजाच्या बाबतीत जर विचार केला तर प्रवीणवरती पूर्णतः पॉवर प्ले मध्ये आक्रमण चढवलं. यावेळेस चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा येतील धावा फलकावरती 14 धावा 14 रन्स आपण पाहतोय. एक्सलेंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप ही खूप महत्वाची असते कारण भागीदारी जेव्हा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली तेव्हा सामन्यामध्ये पकड निर्माण करता आले. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्राच्या चेंडूच्या मागे असेल नक्कीच. दुसऱ्या धाब्याचा मारस तिथे आपण पाहतोय मात्र थ्रो परफेक्ट येणं गरजेचं असेल आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या या ठिकाणी सांगतेनंतर आपल्याला पाहायला मिळते. भरतने 3 चेंडूचा सामना केलाय आणि वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. दीपकने या ठिकाणी 3 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक 9व्या धावसंख्येवरती या ठिकाणी फलंदाजी करतोय. दुसरं षटक कोण घेईल अंधारी संघाकडे देखील पाहणं गरजेचं असेल. ओंकारच्या माध्यमातून जर आपण पाहिलं इथे मात्र दुसरं षटक संपन्न केले जाते. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवला जातोय. इथे मात्र फलंदाज भरत आणि दीपक यांच्या माध्यमातून बघा दोन्ही
फलंदाजाचा जर विचार केला तर धोकडमध्ये देखील तितकी कुवत आहे, क्षमता आहे आणि त्या पद्धतीने जर आपण पाहिलं या षटकावर जर आक्रमण केलं तर नक्कीच सामन्याला कुठेतरी कलाटणी प्राप्त केली जाईल. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवावा लागेल प्रत्येकाला, इथे मात्र झुंजावं लागेल, तेव्हा मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण करता येईल. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा राऊंड होईल. विनंती आपल्याला संध्याकाळी 6च्या अगोदर सामने पूर्ण करायचे आहेत. आपल्याला वॉर्निंग आहे, आयोजकांना विनंती असेल आपण प्रत्येकाला त्याची दक्षता घ्यायची आणि सहकार्य करायचंय. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू ओमकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती जर आपण पाहिलं दीपक, तिथे मात्र पूर्णतः तर नक्कीच धावा धावफलकावरती येतील त्या मात्र 17 धावा. इथे मात्र आपण पाहतो फील्ड झोनचा या ठिकाणी नो चेंडू दिलाय पंचांच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर यावेळेस सगळ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. चेंडूवरती क्षेत्ररक्षक असेल आणि फ्रीजचा या ठिकाणी चेंडू असल्या कारणाने आपण पाहतोय या चेंडूवरती येथील 4 धाबा. चौकार दीपकच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धाबा आल्या त्या मात्र 4 आणि तब्बल धाबा आल्या त्या धावफलकावरती 21 धाबा. फ्रीजचा चेंडू होता, कॅच घेतली असते तरी विकेट मात्र ग्राह्य धरला जात नसतो. या गोष्टीचं या ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं कॅच घेतला जातो, एन्जॉय केलं जातं आणि तिकडे धावा चोरल्या जातात. हे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहायला मिळालंय. इथे मात्र आपण पाहिलं तर ओमकारच्या माध्यमातून इथे जर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो. इथे मात्र चेंडूमध्ये आहे, कॅच होईल. यावेळेस आपण पाहतोय विकेट संपादित केलं जातोय. दीपक जर आपण पाहिलं तिथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये तर नक्कीच धावा झाल्या त्या मात्र इथे मात्र 21 धावा. यावेळेस आपण पाहतोय आक्रमण केले गेले, जबरदस्त परफॉर्मन्स, स्वीट साऊंड या चेंडूवरती येतील दमदार 6 धावा. षटकार धावसंख्येमध्ये धावफलकावरती जर आपण पाहिलं इथे मात्र 27 धावा. अप्रतिम दर्जाची खेळी इथे मात्र पाहायला मिळते, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळते भरतच्या बॅटमधून. दीपकच्या खेळीचा अंत झालाय, चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गुलाब आत्ता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय, अद्यापर्यंत स्ट्राईक नाहीये. त्याला फास्ट करायचं आपल्याला, आजच्या दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा पार पाडायची आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. दरबार पाहिलं 27 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. 27 रन्स आपण पाहतोय. 1 विकेटचं पतल आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवीणच्या षटकामध्ये पॉवर प्लेचे धाबा आल्या 16. दुसरं षटक हाताळलं ओमकारनं. आतापर्यंत धाबा खर्च केल्या त्या मात्र 11 धाबा. 4 चेंडू फक्त डिलिव्हर झालेत ओमकारच्या गोलंदाजीमधून. इथे मात्र गॅप शोधलाय, त्यात माध्यमातून आपण पाहतोय 1 धाव घेतली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार करेल की काय. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील संपन्न होईल. धावफलकावरती धावा लागल्या जातील त्या मात्र 30 या अंकावरती. 30 रन्स आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती लगावल्या. अ गटातील पहिला सामना धावा झाल्यावर त्या 51 धावा जांभूळमोरे पावशीवाडी. दुसरा सामना शेंबडी जळकेवाडी छावा. शेंबडी संघाने 59 धावा ठोकल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 20 धावा झाल्या होत्या 48. ब गटातील पहिला सामना पहिल्याच सामन्यामध्ये 30 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू जेव्हा डिलिव्हर झाला त्यानंतर आपण पाहतोय पूर्णतः जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2
षटकांची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाले त्या मात्र 30 धाबा. चौदा धाबा आल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रवीणने धाबा दिल्या 16. ओमकारच्या या ठिकाणी गोलंदाजी होती. धाबा आले त्या मात्र 14. तिसरं षटक यावेळेस बजरंगच्या माध्यमातून या ठिकाणी तिसरं षटक हाताळलं जाईल आणि स्ट्रायकर वरती आपण पाहतोय भरतला. बघा 30 धाबा झाल्या 2 षटकांमध्ये, म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धाब्याची सरासरी जमवण्यामध्ये सफलता. यू मिस आय विल डेफिनेटली. आपण पाहिलं पॉपिंग क्रीजमध्ये चेंडू पडल्यानंतर खालच्या एशियामध्ये पिचिंग होता, सरळ चेंडू गेला मिडल स्टंप वरती आणि बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. आणि तिथे जर आपण पाहिलं तर भरत येईल परत. इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव संपन्न केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणारे जर आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र अंकित केली जाईल. धावा लागतात त्या धाव फलकावरती 31 धावा. तर नक्कीच यावेळेस आपण पाहतो फुलटॉस चेंडू. इथे मात्र या चेंडूवरती हवाई सफर दमदार 6 धावा. गुलाबच्या बॅट मधून एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. 37 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं परफॉर्मन्स आपण पाहतोय. शोध गुड गेम क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. 37 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. प्रवीणच्या माध्यमातून 16 धावा, ओमकारच्या माध्यमातून 14, 1 विकेट, बजरंगवरती 1 विकेट आणि आत्ता मात्र 7 धावा आहेत अद्याप. इथे आणखीन एक आक्रमण केलं जात आहे. चेंडू चालेल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार गुलाबच्या बॅट मधून. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक अंतिम टप्प्यातील षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिथे मात्र आक्रमण चढवलं जातंय. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल आणि तशा पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या मात्र धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 30 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं आतापर्यंत इथे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 11 धावा. 41 धावा झाल्या धाव फलकावरती. फुलटॉस चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आपण पाहतोय. थ्रो परफेक्ट येईपर्यंत दुसरी धाव देखील संपन्न केली जाईल. धावा येतील त्या मात्र 43 धावा 43 रन्स आपण पाहतोय. रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त परफॉर्मन्स इथे मात्र तुम्ही पाहू शकता. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. दमदार क्रिकेटचा या ठिकाणी क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सिलेंट क्रिकेट यावेळेस आपण पाहतो. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. गॅप आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न केली जाईल. धावा होतील त्या मात्र तिथे जर आपण पाहिलं इथे जर आपण पाहतो तर गुलाब यावेळेस जर आपण पाहिलं तर धाबांच्या सर्वात इथे मात्र 9 लक्ष्मण हा या ठिकाणी बाद होईल. धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 45 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
सुधीर जाधव यांना देखील विनंती या पण व्यासपीठावरती आपलं देखील शब्दसम्रांनी खूप खूप स्वागत आहे. इथे मात्र जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात त्या आत्तापर्यंत आपण पाहतोय 45 आणि 46 धाव्यांची गरज असेल ती मात्र विजयासाठी पिंपरी संघाला. खेदरेश्वर चषक 2021 आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स इथे आपण पाहतोय. एक्सलंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट अर्थात GTCच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. जबरदस्त ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. आपण पाहतोय अचूक क्षणचित्र टिपले जातात. प्रत्येक चेंडूवरती अचूक लक्ष असतं आमच्या कॅमेरामॅनचं. चांगल्या पद्धतीची लाईव्ह स्ट्रीमिंग देखील केली जाते. त्याचं पुढे एकदा स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त केले जाईल. आता आपण पाहतो इथे मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो पिंपरी संघ क्षेत्ररक्षणासाठी 46 धाब्यांचं आव्हान असेल ते मात्र आपण पाहतोय अंधारी संघाला. तर धाबा झाले त्या इथे मात्र जर आपण पाहिलं तर 45 धाबा धावफलकावरती 46 धाब्यांची गरज असेल ती मात्र पिंपरी संघाने जमवल्यात. 45 धाबा अंधारी संघाला 46 धाब्यांची गरज असेल. चला अंधारी संघात सलामी फलंदाज मैदानात दाखल करा. बॅटमन
तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र स्ट्रायकर वरती आपल्याला पाहायला मिळतं सागर, नॉन स्ट्रायकर वरती आपल्याला पाहायला मिळतं मात्र किरण आणि गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहिलं तर भरतच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र षटक हाताळलं जाईल. 46 धावा जमवायचे असतील, विनंती असेल यायचं पण टॉससाठी स्वर्गीय उमरी संघाचा संघनायक आणि कळकोशी संघाचा संघनायक. इथे मात्र आपण पाहतोय गॅप शोधलाय पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर सागरच्या माध्यमातून 3 क्षेत्ररक्षणाच्या गॅप मधून आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच चेंडूवरती. स्वर्गीय उमरी संघाचा संघनायक आणि कळकोशी संघाचा संघनायक या पण टॉस साठी विनंती असेल. मी वारंवार संघनायकाला विनंती करेन की इनिंग ब्रेक होईल तर आपण लगेचच समालोचन कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचंय. अनाऊन्स केलं झालेलं आहेत, आपल्याला लॉट्स दिले आहेत आयोजकांनी. विनंती असेल स्वर्गीय उमरी संघाचा संघनायक आणि कळकोशी संघाचा संघनायक, कळकोशी संघाचा संघनायक या पण समालोचन कक्षासमोर स्वर्गीय उमरी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहतो इथे मात्र चौकार आलाय सागरच्या बॅटमधून. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, एक्सेलंट क्रिकेट आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स शॉटलेस पाडून चेंडू इथे एज आहे, विकेट जाईल. फलंदाज सागरच्या पारीचा अंत होईल. एल बॅक टू पॅव्हेलियन. पहिली विकेट इथे मात्र आपण पाहतोय 4 या अंकामध्ये. कळकोशी संघाचा संघनायक विनंती असेल यायचं आपण. नाणेफेकीचा या ठिकाणी कव्हर केला जाईल. सुधीर जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. कळकोशी संघ एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय उमरी संघ असा या ठिकाणी तुम्हाला दुसरा सामना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सचिन. सचिनच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 46 धावा जमवायचे. टॉस जिंकलाय कळकोशी संघ. क्षेत्ररक्षण असेल, जसा सामना संपेल आपण लगेचच तातडीनं या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्यावेळेस आपण पाहतो इथे मात्र एक धाव अंकित केली जाईल. सचिनच्या माध्यमातून इथे मात्र एक धाव घेतली जाते. धावा झाले ते धावफलकावरती 5 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय इथे. जर आपण पाहिलं खऱ्या तर शुद्ध प्रोडक्ट चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धावा येतील त्या मात्र 5 धावा. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला रंगत पाहायला मिळते. फर्लिस संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला. इथे मात्र आपण पाहिलं 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. यावेळेस आपण पाहतोय किरणच्या बॅटमधून चौकार येईल. 9 धावा होतील धावफलकावरती. सागरनं पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला, दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला, तिसरा चेंडू सचिननं सिंगल धाव घेतली आणि चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय किरणच्या माध्यमातून चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. अफलातून क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्ही पाहू शकाल. बदल पाहिलं तर टॉस इथे मात्र जिंकलाय कळकोशी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एक दमदार फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धावा येथील त्या मात्र आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 धावा संपन्न केल्या त्या मात्र किरणनं आणि धावा येथील त्या धावफलकावरती 11 धावा. 0.5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अर्थातच आपण पाहतोय धावा आले त्या मात्र 11 धावा, 11 रन्स, 1 विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळतंय. शॉटलेस पाडून चेंडू आक्रमण केलाय किरणच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक काय चेंडू खाली, ही चूक झाली. इथे मात्र किरणच्या माध्यमातून विकेट संपादित केली गोलंदाज भरतनं आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जाईल आणि तिथे मात्र आपण पाहतोय पूर्णतः बॅकवर्ड मध्ये जातोय की काय. अंधारी संघ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. बजरंग इथे मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये दाखवलेलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं भरतनं. धाबा खर्च केल्या 11 आणि विकेट घेतल्या त्या मात्र 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक येते मात्र पिंपरी संघाकडनं विकासच्या माध्यमातून इथे मात्र दुसरं षटक हाताळलं जाईल. आपण पाहतोय विकासवरती इथे मात्र भरोसा दाखवला जाईल आणि त्याच माध्यमातून जर आपण विचार केला तर सचिन
आणि वज्रक यांच्या माध्यमातून या ठिकाणी सलामी जोडी मैदानामध्ये होती ती सागर आणि किरण ती मात्र तंबूमध्ये जाऊन परतल्या आणि तिथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे बजरंग आणि नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहतोय सचिन एक या अंकावरती खेळतोय. आता मात्र विकास याचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय पेनगुपी संघाकडनं. शॉर्टलेस पाठवली चेंडू आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विकेट किपरकडून चूक झाली आहे. आउटफील्ड तेज आहे. किती धावा मिळतील या चेंडूमध्ये सीमारेषा क्रॉस करेल की काय आणि तिथे मात्र पंच तत्पर आहेत. पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत वॉच अँड वेट केलं जाईल कारण क्रिकेटमध्ये पंचांना दैवत मानलं जातं जोपर्यंत त्यांचं या ठिकाणी डिसिजन येणार नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय वाईड चेंडू आणि चौकार यस वॉच अँड वेट. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईड स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती या 5 धाबेने धाबा आल्या त्या मात्र 16 धाबा ही चूक पाहायला मिळते. बघा वाईड चेंडू प्लस 4 रन्स कुठेतरी संजीवनी मिळते. मी म्हणेन अंधारी संघाला आक्रमण करावं लागेल. यावेळेस जर आपण पाहिलं ऑफस्टिकच्या थोडं बाहेर आहे मात्र ऑफस्टिक वरती मुभा असते मात्र पंच आमचे तितके तत्पर आहेत. यास इट इज वाईड त्यांचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा येतील त्या मात्र धावफलकावरती 17 धाबा बॅटनं धाबा जमवायच्या असतात आणि दडपण आल्यानंतर त्या एक्स्ट्रा धाबा मिळत असतात आणि तेव्हा सामना सहज खिशात घालता येतो. हे ग्रामीण टेनिस क्रिकेटचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. मात्र विकेट गमावून बसलेत तर सागर आणि किरण अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या होत्या आणि तिथे मात्र सागर बाद झाला होता. किरणला मैदानात थांबायचं होतं मात्र ती चूक केली किरणनं. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नक्का दिला. 2 धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बजरंगच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा येतील त्या मात्र 19 धाबा. 19 धाबा आपण पाहतोय धावफलकावरती. आपण पाहिलं 2 विकेटचं पत्र आपल्याला मिळते. बजरंगच्या माध्यमातून फलंदाजी साकारली जाते. इथे जर आपण पाहिलं एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. आता आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप 2 चेंडू झालेत. या 4 चेंडूवरती जर 2 षटकार आले तरी देखील सामन्याला कलाटणी मिळू शकते. पहिला चेंडू वाईड त्यावरती चौकार दुसरा चेंडू वाईड त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती डबल आता डॉट चेंडू आणि या चेंडूवरती आता सिंगल धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र 2 धाबा आपण पाहतोय आणि धावफलकावरती धावा येतील त्या मात्र 20 धाबा. 21 धाबा आपण पाहतोय. 2 धाबा पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धाबा आल्यात आणि सागर आणि किरण मी म्हणेल घाई केले. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. शॉर्टलेस पाठवली चेंडू इथे मात्र जर आपण पाहिलं तर बिस्पीड पाहायला मिळते. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मात्र यावेळेस जर आपण पाहिलं 2 धावा घेतल्या जाते. धावा येतील त्या मात्र धावफलकावरती 23 धाबा. मी मगाशीच म्हटलं होतं 2 षटकार येणं गरजेचं आहे तेव्हा मात्र दडपण पाहायला मिळेल. धावा झाले त्या मात्र 23 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. षटकार आला असता मगाच्या 2 चेंडूंवरती तर खलाटणी मिळाली असती सामन्याला. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धाव देखील संपन्न केली जाईल. 2 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या मात्र 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. भरत स्ट्राईक वरती गोलंदाजी करत होता. स्ट्राईकला पहिल्यांदा आला होता भरत आणि 11 धावा खर्च केल्या. पॉवर प्ले मध्ये 2 विकेट घेतल्या. आता मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्सिलंट क्रिकेट आपण पाहतोय. 25 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 20 धाब्यांची. 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. सर्व खेळाडू मित्रांना माझी विनंती असेल महाराष्ट्र पोलीसचा या ठिकाणी राऊंड होणार आहे. आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे आणि मास्कचा कंपल्सरी वापर करायचा आहे. विनंती असेल मास्कचा कंपल्सरी वापर करा. सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे. मैदानाच्या बाहेरील प्रत्येक खेळाडूंना महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी राऊंड होणार आहे. विनंती असेल आयोजकांना कोणत्या प्रकारचा त्रास होता कामा नये. विनंती असेल आपण थोडं दूर उभं राहायचं. दूर उभं राहून आपण बोलू शकता. ही आयोजकांच्या वतीने आपल्याला वारंवार विनंती करण्यात येते.
इथे मात्र तिसरं षटक घेऊन येत आहे. सहा चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय सचिनच्या माध्यमात. आणि आपण जर पाहिलं तर अद्याप धावा झाल्यात त्या मात्र 27 धावा. आतापर्यंत 5 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज होती. इथे मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. कॅच मात्र तिथे घेता आलेले नाही. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव देखील इथे मात्र आपण पाहिलं तर संपन्न केली जाते. आता मात्र आपण पाहतोय 4 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. 45 धाबा झाल्यात. 46 धाबा करायच्या आहेत. आणि जर आपण पाहिलं यावेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पाहायचं क्षेत्ररक्षक आहे का तिथे. एक धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसरी धाव देखील संपन्न केली जाईल. एकतीस धाबा झाल्यात आतापर्यंत. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सलेंट क्रिकेट आपण जर पाहिलं. 31 धाबा इथे मात्र आक्रमण केलं जातोय. बघा धाबा जमवल्या जातात. एकही चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 धाबा. तिसऱ्या धाब्याचा बारस मात्र नकार दिलाय. 2 धाबा इथे मात्र संपन्न केल्या जातील. धावा झाल्या त्या मात्र 33 धाबा. 33 रन्स आपण पाहतोय. तेवीस धाब्यांची गरज आहे. औपचारिकता बॅलन्स असेल. बघा षटकार खेचणं गरजेचं होतं. मागच्या षटकामध्ये ती संधी इथे मात्र तुम्हाला लाभली असती, मात्र ती गमावली. आणि आता मात्र फक्त औपचारिकता आहे. एकच चेंडू शिल्लक आहे. बघा विकासनं जे षटक हाताळलं त्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या होत्या 6. 0 चेंडूवरती म्हणजे 6 चेंडूवरती उर्वरित 15-16 धावा घेतल्या असत्या तर कुठेतरी समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळालं असतं. इथे मात्र आपण पाहतो